शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत हा जो काही प्लॉट दिसतोय ऊसाचा, ऊस तुटून गेलेला आहे. पाचट त्यांनी जाळलंय. पाचट जाळलं ही चूक झाली. पण दुसरा विषय, हे जे काही पिवळं जे काही पडत असलेलं पीक आहे, तर हे काय कारण आहे, तर थोडंसं आपण चर्चा करू. मामा, ही जी जमीन आहे तर ते काय म्हणजे पांढरीची आहे का एकदम काळी कसदार जमीन आहे? चांगली जमीन आहे, पांढरी नाही काळी नाही, काळीच आहे. चांगला आहे, पण ते कसं काय पिवळं झाले माहित नाही. नाही नाही नाही, तसं नाही हो. जमीन चांगली आहे हो, पण ही तर चुनखडीची जमीन आहे का कसली आहे? पांढरी जमीन आहे का नाही? हो, इथून इकडं. कुठून? इथून अलीकडं खाली? खाली नाही. हा, तर जसं ह्यांनी म्हणले तसं की हे चुनखडीयुक्त किंवा पांढऱ्या ज्या जमिनी आहेत गावालगतच्या, पूर्वीच्या काळी घरं बांधण्यासाठी ते चुना जे आहे ते तिथं हे करायचे आणि त्याच्यामुळं इथं चुन्याचं प्रमाण जे वाढलेलं. तर ह्या चुनखडीयुक्त रानामुळं किंवा पांढऱ्या जमिनीमुळं काय होतंय, आपण जर बघितलं तर इथं असे पीक जे आहे ते हे पिवळं पडलेलं आहे. तर काय होतं की जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते ग्रहण करायला जे आहे ते अडचणी निर्माण होतात आणि म्हणून जे आहे ते हे असं पीक पूर्णपणे पिवळं होतं. तर अशा ठिकाणी चुनखडीयुक्त रानामध्ये जे आहे तर आपण महाराष्ट्र ग्रेड 2चा स्प्रे घेणं गरजेचं आहे. मग ते लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये RCFचं मायक्रोला आहे किंवा BSF कंपनीचं लिबरल आहे, 1.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपण घेऊ शकतो. किंवा VSIचं सुद्धा मायक्रोन्यूट्रन जे आहे ते ग्रेड 2 उपलब्ध आहेत, ते सुद्धा आपण वापरू शकतो. आणि जमिनीतून जर खताच्या माध्यमातून या विकृतीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपण महाराष्ट्र ग्रेड 1चं मायक्रोन्यूट्रिएंट कुठल्याही कंपनीचं आपण घेऊ शकतो. VSIचे सुद्धा मायक्रो न्यूट्रिएंट उपलब्ध आहेत. तर जे आपल्याला योग्य वाटेल तर त्याचं जे आहे ते आपण खत सुद्धा जे आहे ते प्रति एकरी 10 किलो या प्रमाणामध्ये जे काही आपला खताचा पहिला डोस आपण करणार आहे त्याच्यामध्ये ही 10 किलोची एक बॅग महाराष्ट्र ग्रेड 1ची मिसळून जे आहे ते आपण ह्याला अन्नद्रव्य जे आहे ते जे म्हणजे झिंक असेल आणि दुसरं आहे फेरस, तर हे दोन्ही जे आहे ते त्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आणि हा जो काही पिवळसरपणा येत आहे तर तो आपण घालवू शकतो आणि या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो.